बाजारातून आणून तुम्ही नेहमी मेथी खाकरा खात असाल, पण घरच्या घरी तो कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेथी खाकरा बनवताना शक्यतो सुकवलेली मेथी वापरली जाते, पण आता मार्केटमध्ये मेथीचं सीझनसुद्धा आहे. तर ताज्या मेथीपासून मेथी खाकरा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. ताज्या मेथीचा वापर करतोय त्यामुळे हा खाकरा एकदम पौष्टिक तयार होणार आहे. तर इथे मी मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. खाकऱ्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं, म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 कप बारीक दळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असंही तुम्ही वापरू शकता. मैद्याचा वापरसुद्धा केला जातो. तर आता तुमच्या आवडीनुसार इथे घरात जेही मसाले असतील ते यात घाला. इथे मी घातलाय 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ. त्यासोबतच इथे मी बारीक दळलेलं बेसन घातलेलं आहे, 2 चमचे घालायचे आहेत. 1 मोठा चमचा ओवा घालायचा आहे, ओव्यानं खूप छान चव येते. आणि 1 मोठा चमचा तुम्हाला इथे तिळही घालायचे आहेत, पांढरे तीळ घालायचे. मी इथे विसरलेले आहे घालायचं रेसिपी करताना, मला नंतर लक्षात आलं. पण तीळ नाही घातले तरी त्याची चव एवढी बदलणार नाही आहे, पण तुम्ही इथे तीळ घाला म्हणजे अजून थोडीशी चव अजून छान लागेल. तर आता हे सगळे मसाले मी पिठामध्ये मिक्स करून घेतले. आता खाकरा तयार झाल्यानंतर तो हलका खुसखुशीत आणि हलका कुरकुरीत व्हावा त्यासाठी इथे मी घालणार आहे 2 चमचे तेल. गरम तेल न घालता साधं तेल आपल्याला घालायचं आहे आणि हे तेल आता पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एक घट्ट गोळा तयार झाला की समजून जायचं तेल चांगलं या पिठामध्ये मिक्स झालेलं आहे. तेल घातल्यामुळे खाकऱ्यामध्ये हलका खुसखुशीतपणा येतो आणि हलका कुरकुरीत लागतो. म्हणजे एकदम कडक नाही होत, खाताना जो आपल्याला कडकपणा जाणवतो तसा लागत नाही, हलका कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो. म्हणून तेल नक्कीच घालायचं आहे. त्यानंतर मी 1 मूठभर बारीक चिरलेली मेथी घातले आणि मेथी आपल्याला चांगली दाबून दाबून ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि साधारण 3 ते 4 मिनिटसाठी अशीच सोडून द्यायची. म्हणजे मेथीला त्याचं पाणी सुटेल आणि आपल्याला किती पाणी घालायला हवं आहे त्याचा अंदाजसुद्धा येईल. तर इथे 3-4 मिनिट मी मेथी अशीच ठेवून दिलेली. आता पीठ किती ओलसर झालेलं आहे, मेथीचं पाणी किती सुटलेलं आहे त्याचा थोडासा अंदाज घेऊन एकदम थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाचा एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं चपातीला थोडा मऊसूत गोळा तयार करतो तसं हे पीठ न मळता एकदम घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे. कारण अजूनही जेव्हा आपण 10 मिनिट या पिठाला भिजायला ठेवू तेव्हा अजून या मेथीला पाणी सुटेल आणि हे पीठ अजून मऊ होईल. त्यामुळे तुम्हाला अगोदरच एकदम घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला अंदाज येत असेल मी खूप जास्त घट्ट असं पीठ हे मळून घेतलं आहे. आता फक्त 10 मिनिटसाठी मी झाकण देऊन याला भिजायला ठेवून देणार आहे. हे मेथीचे खाकरे मला पौष्टिक बनवायचे आहेत, त्यामुळे मी इथे कच्च्या मेथीचा वापर केलेला आहे, ताज्या मेथीचा वापर केला आहे. याने या खाकऱ्यामध्ये थोडा कडवटपणासुद्धा असेल. पण जर तुम्हाला खाकऱ्यामध्ये कडूपणा नको असेल तर ही मेथी तुम्ही अशीच थोडी परतून 1 चमचा तुपावर पॅनमध्ये परतून मग ह्यात पिठामध्ये घालू शकता. किंवा मग तुम्हाला खाकऱ्यामध्ये जराही कडूपणा नको असेल तर मार्केटमध्ये सुकी मेथी मिळते, म्हणजे कसुरी मेथी नाही, हीच आपली मेथी असते सुकवलेली. ती तुम्हाला कोणत्याही मिरचीच्या किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही ही मेथी घेऊ शकता, सुकवलेली मेथी. आणि मग 2 कप गव्हाच्या पिठासाठी 4 चमचे सुकवलेली मेथी पिठामध्ये घालायची. किंवा मग तुम्हाला जास्त मेथी हवी असेल तर मग तुम्ही 1 चमचा एक्स्ट्राचा घालू शकता. तर अशा प्रकारे तुमच्या चवीनुसार तुम्हाला सुकी मेथी हवी आहे की ताजी मेथी हवी आहे त्यानुसार तुम्ही वापर करू शकता. तर आता 10 मिनिट नंतर पिठाची कणिक जी आहे ती छान भिजलेली आहे आणि जेवढा घट्ट गोळा मी मळून घेतलेला त्यापेक्षा थोडासा सैलसर झालेला आहे. इतकंही सैलसर नाही आहे जसं चपातीला आपण तयार करतो कणिक, तर हे घट्टच आहे. तर आपल्याला असाच घट्ट हा गोळा हवा आहे. हे कणिक भिजल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटसाठी मी चांगलं मळून घेतलं आणि त्यातला एक छोटासा गोळा घेतला, जसा आपण चपातीला घेतो तेवढाच घ्यायचा आणि एकदम पातळ याची पोळी लाटून घ्यायची. तर आपण खाकरा करतोय त्यासाठी पातळच लाटून घ्यायचं. तर इथे एकदम पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि लाटण्यासाठी मी एकदाच गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. पुन्हा पुन्हा पीठ लावायचं नाही, एकदाच गव्हाचं पीठ हवं तेवढं घ्यायचं, जास्तही पीठ लावायचं नाही, नाहीतर खाकरा जो आहे तो एकदम पांढरा शुभ्र दिसेल. तर तुम्ही इथे लाटताना तेलाचा जर वापर करायचा असेल तर तेलसुद्धा लावू शकता. शक्य होईल तितकी पातळ पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे.
एखाद्या डब्याचं झाकण घ्यायचं ज्याच्या कडांना धार असेल अशी, किंवा एखादी प्लेट घ्यायची आणि पोळीच्या वर ठेवून हलका दाब द्यायचा आणि गोल आकारात खाकरा तयार करून घ्यायचा. म्हणजे सगळे सारख्या आकारात तयार होतील. पोळी गोल आकारात केल्यानंतर मी अजून थोडी लाटून घेतली, कारण मला जाडसर वाटत होती. खाकरा पातळ असतो तर पातळच असायला पाहिजे, तरच त्याला चव लागेल. आता मी तवा जो आहे तो चांगला गरम करून घेतलाय. तव्यावर ही पोळी घालायची आणि बारीक गॅसवर आलटून पलटून दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यायची. खाकरा भाजताना एकच काळजी घ्यायची की ते बारीक गॅसवरच ते भाजलं गेलं पाहिजे. जर तुम्ही मोठी गॅस केलीत तर त्याचा पराठा तयार होईल आणि ती करपेल सुद्धा पटकन. त्यानंतर मी इथे पाहू शकता एक जाडसर असा कपडा घेतलेला आहे. दाब देऊन हलक्या हाताने ही पोळी जी आहे ती चांगली भाजून घ्यायची सगळ्या बाजूने. जिथे जिथे कच्ची दिसेल तिथे तिथे दाब देऊन बारीक गॅसवरच ही भाजून घ्यायची. दोन्ही बाजूने मी छान भाजून घेतले. आता अशीच बारीक गॅसवर मी सोडून देणार आहे जोपर्यंत ती पूर्णपणे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत. तर आता तुम्ही पाहू शकता, जर तुमच्याकडे धारदार झाकण नसेल, म्हणजे त्याच्या कडा ज्या त्या धारदार नसतील, तर अशा पद्धतीने तुम्ही एखादी प्लेट वरून ठेवून सुरीच्या मदतीने बाजूने कडा कापून घेऊ शकता. आणि पाहू शकता छान गोल अशी इथे पोळी झालेली आहे. तर तुम्हाला ह्या स्टेजला जर ती जाडसर वाटत असेल तर अजून थोडीशी पातळ करून घ्यायची, कारण जर जाडसर तुम्ही खाकरा कराल तर मग तो छान लागणार नाही खायला. दोन्ही बाजूने छान शिजवल्यानंतर खाकरा मी असाच तव्यात सोडून दिलेला बारीक गॅसवरच. तर तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि त्यात असलेली मेथीचा जो ओलावा असतो तो पूर्णपणे सुकलेला आहे. तर आता इथे मी दुसरा खाकरा सुद्धा घातलेला आहे. आलटून पलटून सगळ्या बाजूने हलका दाब देत देत कपड्याच्या मदतीने हा खाकरा सगळ्या कडांपासून चांगला शिजवून घ्यायचा. आणि जेव्हा वाटेल की दोन्ही बाजूने आपल्याला चांगला पोळीसारखा शिजलेला दिसतोय, त्यावेळेस एका बाजूने असाच हा खाकरा तव्यात ठेवून द्यायचा आणि कडक होईपर्यंत हा भाजून घ्यायचा. छान 2 खाकरे तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी सगळे खाकरे तयार करून घेणार आहे. जर खाकरा बनवताना तुम्हाला वाटत असेल की तेल किंवा तूप लावावं, तर तुम्ही इथे तेल किंवा तुपाचा वापर सुद्धा करू शकता. पण तेही एकदाच करायचा एकाच बाजूने आणि दुसऱ्या बाजूने दाब देत देत हा छान भाजून घ्यायचा. तर इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे खाकरा बनवण्यासाठी. शक्यतो लोखंडी तवा असेल तर त्याचा वापर करा, कारण त्यानेही खाकरा छान होतो. नसेल तर तुम्ही कोणत्याही तव्याचा वापर करू शकता. 2 कप पिठापासून इथे मी भरपूर असे खाकरे तयार करून घेतलेले आहेत. कसे वाटतात तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की किती कुरकुरीत झालेले आहेत, एकदम मार्केटसारखे. फक्त एवढंच, जर तुम्हाला मेथीच्या खाकऱ्यामध्ये जराही कडूपणा नको असेल तर मेथी तुम्ही इथे हलकी तुपावर परतून पिठामध्ये घालू शकता, किंवा बाजारात जी सुकी मेथी येते त्याचा वापर सुद्धा करू शकता. म्हणजे खाकरा जराही कडू होणार नाही. पण मला ताज्या मेथीचाच खाकरा हवा होता, त्यामुळे मी इथे ताज्या मेथीचा वापर केलाय. थंड करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा.